कृष्ण जसा अंधारात जन्मला, याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. श्रीकृष्णाला समजून घ्यायचे असेल तर थोडं सावध राहावं लागेल. एक वडील आपल्या मुलाला म्हणा लागले, चल मी तुला एक धडा शिकवतो. आणि मुलाला म्हणाले की भिंतीवर चढ. मुलगा भिंतीवर चढला आणि आता तिथून उडी मार, असे त्या वडिलांनी मुलाला म्हणाले. मुलगा घाबरला आणि विचार करू लागला. वडील म्हणते, तू तिथून उडी मार, मी तुला झेलून घेणार. आणि मुलगा विश्वास करून त्या भिंतीवरून उडी मारतो. आणि उडी मारल्यानंतर बाप बाजूला सरकतो. त्या मुलाचा वडील बाजूला सरकतो आणि मुलगा धडकन पडतो आणि आपटतो. त्यावेळेस वडील त्या मुलाला सांगतो की तू डोळे बंद करून माझ्यावर विश्वास केला, हे सर्वात मोठी चूक केला. त्या जागी डोळे उघडे करून स्वतःच्या बळावर उडी मारला असता तर तू पडला नसतास. आणि वडील म्हणतो की आज मी तुला नवीन धडा शिकवला की जे काही करायचे आहे ते स्वतःच्या बळावर करायचे आहे. तू डोळे बंद करून इतरांवर विश्वास करून काम करीत आहेस, ते तुझ्यासाठी सर्वात मोठी चूक असू शकते. म्हणून जो काही करायचा स्वतःच्या बळावर करायचा. शांत डोक्याने आणि डोळे उघडे ठेवून समोर काम करावं लागतो. श्रीकृष्ण पण असेच खोडकर आहे. किंवा आधार देऊन पडून जाईल, भरोसा नाही. अभिमन्यू चक्रव्यूहात फसला कशामुळे? तर श्रीकृष्णामुळेच. चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितले होते, पण त्यातून बाहेर कसा पडायचा हे कृष्णाने सांगितले नव्हते. कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो, गंमत बघतो, फुकटात काहीच देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो, रस्ता थोडासा उघडतो, पण पोचायचे कष्ट आपल्या स्वतःलाच घ्यायला लावतो. मोफत काहीच नाही. म्हणून चक्रव्यूहात पडायचं असेल तर पडा, उतरायचं असेल तर उतरा, पण त्यातून बाहेर पडायची माहिती तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्ही स्वतःच घ्यावे लागेल. चक्रव्यूहात फसल्यानंतर श्रीकृष्ण बाहेर काढत नाही. फार चालाक आहे, चालू आहे असंच म्हणाल तर चालेल. चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचे आहे तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसला. आणि फसल्यावर तुम्ही अपेक्षेने त्याच्याकडे बघाल तर मात्र श्रीकृष्ण हसतो. आणि त्या हसण्यामागे खूप मोठा अर्थ असतो. तो फक्त एक नाजूक स्मित हास्य करून सांगतो, जे करायचे आहे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या आणि आत्मसात करा. अर्जुनाला पण असंच अटकवलं. आपली पूर्ण सेना दुर्योधनाला दिला आणि स्वतः आपण अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला नक्की कळले की अर्जुन कधीच जिंकणार नाही, पांडव कधीच जिंकणार नाहीत आणि निकाल इथेच जाहीर झाला असा दुर्योधनाला वाटला. श्रीकृष्ण न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, अशी शपथ घेऊन रथावर चढला आणि काम केलं फक्त रथ हाकायचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा श्रीकृष्ण रथावर होता, पण तोही निशस्त्र. वरून अर्जुनाला ताकद दिली की तुझ्या धनुष्य तू उचल आणि तू लढ. लढत असशील तर मी रथ हाकतो, रथ चालवीन आणि रस्ता दाखवीन. विमोह त्यागून कर्मफलाच्या सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. भाग्य चालतो कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्थ. कृष्ण भर रणांगणात
वेदार्थ सांगतो, कर्मयोग पटवून देतो. आपण तोही पटवून नाही घेतला, आचरणात नाही आणला, तर श्रीकृष्णाचा काही भरोसा नाही. मैदान सोडून पडून जाईल. अर्जुनाला बजावून सांगितले की तू धनुष खाली टाकला तर मी रथ सोडून पडून जाईल. अखेरीस त्याचा तोच लढला आणि जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे हे श्रीकृष्णाला पक्के माहित होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसलेला असतो. कोणीतरी मदत करेल अशी अपेक्षा ठेवतो. आपली लढाई कोणी दुसऱ्याने लढून घ्यावी असे वाटते. अशा वेळी श्रीकृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्या स्वतःलाच लढावी लागतो. जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे, तिथे विजय निश्चित आहे. आणि कशी नसणार. तो सोबतीला उभा राहतो, दिशा दाखवतो, पण लढायचं स्वतःलाच आहे. आणि जो लढेल निश्चितच जिंकेल. असं म्हणतात की श्रीकृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्था, जुगारचा अड्डा इथेही लपून बसलेला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो आणि कोण कोण येतो तो बघत असतो. रंगहीन मी या विश्वाच्या रंगात रंगलो. कौरवात मी, पांडवात मी, अनुरेणूत भरलो. तो पांडवातही आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षातही बसला आहे आणि अनितीच्याही पक्षात बसला आहे. श्रीकृष्णाला नीती अनितीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे, पण तरी तो रंगपंचमी खेळतो. कधी आपल्याला रंगवून सोडतो त्याचा काही भरोसा नाही. आपल्या समोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो की आपण कोणत्या रंगात रंगतो. असे श्रीकृष्ण काल होते, आजही आहेत आणि उद्याही राहणारच. श्रीकृष्णाच्या या गोष्टीमधून असा बोध होतो की आपण स्वतःची लढाई स्वतःने लढले पाहिजे. इतरांवर विश्वास करण्यापेक्षा स्वतःवर विश्वास करून आपली लढाई लढली पाहिजे. आणि भगवंत पण त्या व्यक्तीसोबतच उभा राहतो जो स्वतःवर विश्वास ठेवून समोर वाढण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या क्षमता ओळखतो आणि अग्रक्रम घेतो पुढे चढण्यासाठी, पुढे वळण्यासाठी. त्यावेळी भगवंत तुमच्या पाठीशी उभा होतो. म्हणून स्वतःला आधी निश्चित करावे लागेल की माझ्यामध्ये ती क्षमता आहे कोणताही अशा चांगला कार्य करण्यासाठी किंवा स्वतःला समोर नेण्यासाठी. अग्रक्रम घ्यावा लागेल आणि तेव्हा मग भगवंत आपल्याला मदत करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारमध्ये आपल्या सोबत उभा राहतो आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या सोबत उभा असतो. तसेच व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि शेअर करा. आपण सर्वांना होळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. जय श्री कृष्ण. राधे राधे.